नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये मी जंगलामध्ये आलो आहे करवंद खाण्यासाठी. मित्रांनो, करवंद आता पिकत चाललेले आहेत. म्हणजे करवंदाचा सीझन जो आहे, तो आता पिकायला सुरुवात झालेला आहे. तर आता मी असं मनात ठरवलं, की आता संध्याकाळची वेळ आहे. 5:30च्या दरम्यान मी रानामध्ये आलो आहे आणि करवंद खाण्यासाठी माझं खूप मन झालेलं आहे. तर मी आता जातो आणि करवंदीला पाहतो, किती पिकलेले आहेत, किती नाही, ते पाहायचं आहे आणि आपल्याला करवंदे थोडे खायचे आहेत. तर आता आपण जाऊया. आता आपण तिथं जाऊया. तर मित्रांनो, आता आपण चालत चालत आलो आहोत करवंदाच्या ठिकाणी. हे तुम्हाला दिसत असतील. ह्या बाजूला पाहिले तरी करवंदच आहेत आणि ह्या बाजूला पाहिले तरी करवंदीचे जे झुडपं आहेत ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने दिसत असतील. तर आता कुठं एवढे खास तर दिसत नाही, पण तुम्हाला मी जवळ कॅमेरा नेऊन दाखवतो किती पिकलेले आहेत, किती नाही ते. एकदम कमी पिकलेले आहेत, अजून त्यांचा भर आलेला नाही. पण आता तरी मी तुम्हाला आजच्या ब्लॉग्समध्ये थोडंफार दाखवतो. तर मित्रांनो, तुम्हाला दिसत असतील, हे पाहू शकता तुम्ही कसे पिकलेले आहेत हे. हे आहेत आणि इकडे थोडे जास्त पिकलेले आहेत. म्हणजे एकदम भरपूर तर नाहीच, पण मग थोडेफार पिकलेले आहेत. हे पहा मित्रांनो, काही काही तर खूप निळे आहेत आणि काही काही थोडे पिकलेले आहेत. हे तुम्हाला दिसत असतील चांगल्या पद्धतीने. तर मी आता मित्रांनो, हे तुम्हाला दिसत असतील, थोडे का नाहीत, पण मी खायचं मन ठरलं आहे. म्हणजे मी थोडे करवंद खाणारच. तर मित्रांनो, करवंद खूप टेस्टी असतात, एकदम चांगले गोड लागतात, एकदम मस्त. उन्हाळ्यामध्ये करवंद खाण्याची मजा एकदम अलग असते. म्हणजे करवंद हे उन्हाळ्यातच पिकतात आणि उन्हाळ्यातच हा त्यांचा प्रकार जो आहे तो लागायला सुरुवात होतो. सर्व काही गोष्टी उन्हाळ्यामध्ये खूप चांगल्या येतात, खूप मस्त लागतात. पण मित्रांनो, ज्यावेळेस खूप भर येईल त्यावेळेस तुम्हाला मी एकदम डोम्यामध्ये दाखवीन. म्हणजे खूप करवंद खुडीन, त्याच्यानंतर तुम्हाला एक ब्लॉग्स एकदम मस्तपैकी करून दाखवणार आहे. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.